नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, निराधार व दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये अनुदान व्हावे यासाठी माननीय बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली प्रहार संघटनेच्या वतीने 11 एप्रिल रोजी मशाल आंदोलन केले जाणार आहे। त्या संदर्भात कार्यकर्त्यांना काही सूचना आणि आवाहन करण्यात आलेले आहे। मशाल पेटवून आमदारांच्या घरासमोर 11 एप्रिलला आंदोलन केले जाणार आहे। महायुती सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते। लाडकी बहीण योजना शेतकरी कर्जमाफीसाठी वचने मतांसाठी दिली गेली, मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही। शेतकरी कर्जमाफीसाठी आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवल्या जाणार आहे। आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन राज्यभरातील आमदारांच्या घरी जाऊन मशाल पेटवण्याचे आदेश दिले आहे। या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क आठवावेत, हा यामागील उद्देश आहे। रात्रीच्या वेळी मशाल पेटवून सरकारचा निषेध आणि आमदारांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा इशारा यामध्ये दिला जाणार आहे। राज्यातील प्रहार कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज झालेले आहे। यासाठी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाची माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील दिव्यांगांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी माननीय बच्चू कडू साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांच्या घरासमोर मशाल घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये, निराधारांना 6,000 रुपये मानधन मिळावे, शेतकऱ्यांचा हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्रातील 288 आमदारांच्या घरासमोर प्रहार करायचा आहे। सदरचे आंदोलन शुक्रवार दिनांक 11/4/2025 रोजी रात्री 12 वाजता करायचे नियोजित आहे। सदरचे आंदोलनासाठी माननीय श्री बच्चू कडू भाऊंच्या आदेशाने प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या सर्व राज्य समन्वयक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, प्रहार सैनिकांनी सदरच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन करायचे आहे। तरी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, राजकीय मतभेद विसरून सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आलेले आहे। हा लढा केवळ एका पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे असे स्पष्ट करत सर्व आघाडी प्रमुखांनी आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। तसेच बच्चू कडू भाऊ यांनी दिव्यांगांचा मुद्दाही यामध्ये घेतलेला आहे। दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावे, तसेच दिव्यांगांचे सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या, निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा 6,000 रुपये मानधन मिळावे यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। तसेच बच्चू कडू भाऊ यांचे पुढील मार्गदर्शन आपण व्हिडिओमध्ये बघूया। राज्यभर सगळ्या तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना इथे बोलावलंय, एकंदरीत एक संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सरकारनं जे मागच्या वेळेस निवडणुकीत आश्वासन दिलं होतं, कर्जमाफीचं असेल, हमीभावाचं असेल, त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन, त्याची सुरुवात आम्ही 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी पूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री 11 तारखेला रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत। सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते, एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या, नाही तर याच मशालीनं आम्हाला पेटून द्या। त्या दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी 11 तारखेला आम्ही रात्री 12 वाजता हे आंदोलन करतो। तर अशा प्रकारे महाराष्ट्रभर मशाल आंदोलन होणार आहे, तरी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।